पोएट्री ही प्रोजपेक्षा नेहमी वेगळी असते का याच्यासाठी काही तुम्हाला काही थोर कवींनी सांगितलं आहे. कारण की पोएट्री ही प्रोजपासून म्हणजे गद्य हे पद्यापासून वेगळं आहे. कारण की वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर असं कोलरिज म्हणतात की जेव्हा आपण गद्य पद्यामध्ये रूपांतरित करतो तेव्हा शब्दांची रचना ही सगळ्यात सुंदर असते, अप्रतिम असते. बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर आणि खूप सुंदर शब्द सुंदर रचनेमध्ये बसवलेले असतात. प्रोज म्हणजे चालणं. प्रोज म्हणजे प्रोज म्हणजे बोलणं. पोएट्री म्हणजे कविता म्हणजे नृत्य, लय, ताल, आनंदाने बहरणं. कविता म्हणजे गाणं. कवितेचं गाणं ऐकतच राहावंसं वाटतं. आणि कविता म्हणजे जमिनीतनं वर उठणं, उगवणं, नव्याने सुरुवात करणं. आणि म्हणून कविता ही गद्यापेक्षा नेहमी सरस ठरते. म्हणजेच गद्यापेक्षा पद्य हे नेहमी शक्तिशाली आहे. कविता आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, आपल्या तीव्र भावना यांना खतपाणी देतं, त्यांना वाढवतं. आता कविता शिकवण्याचे उद्दिष्ट काय? तर एक कविता याच्यासाठी शिकवतात की त्यामुळे आपल्याला कविता म्हणण्याची प्रॅक्टिस होते, विद्यार्थ्यांना कविता म्हणता येतात, त्यांना त्याची सवय होते. कविता एका विशिष्ट पद्धतीने आणि योग्य पद्धतीने म्हणण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना मदत होते. त्यानंतर कवितेचं जे सौंदर्य आहे ते विद्यार्थ्यांना कळतं आणि म्हणून कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असते. कविता विद्यार्थ्यांना संगीत आणि ताल हे समजून घ्यायला मदत करते आणि विद्यार्थी ती मजेने एन्जॉय करतात, त्यांना ती आवडते. कवितेमुळे आपली कल्पनाशक्ती विकसित होते आणि कविता जर शिकलो आणि कवितेचं जर आपण रसग्रहण करत राहिलो तर जीवनाकडे बघण्याचे आपली दृष्टी बदलते आणि सगळ्याच कविता आपल्याला ॲप्रिसिएशन करायला शिकवतात, म्हणजे कौतुक करायला शिकवतात. कविता इंग्रजी भाषेबद्दल विद्यार्थ्यांचं प्रेम वाढवते. विद्यार्थ्यांना कवितेच्या मागचं जे पार्श्वभूमी आहे ती समजण्यास मदत होते. कविता जर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असली तर विद्यार्थ्यांना कवितेचं जी रचना आहे, त्याचं जी पद्धत आहे ती शिकण्यासाठी मदत होते आणि विद्यार्थ्यांना कविता समजते. भारतामधलं जे कविता शिकवतात त्यामधलं आपण पार्श्वभूमी बघूया. भारतामध्ये कविता शिकवताना कविता मराठी किंवा मातृभाषेमध्ये त्याचं भाषांतर होतं. विद्यार्थी गाईडमधनं या कवितेची सारांश किंवा त्याची समरी शिकतात आणि काही वेळा कवितेच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. फार कमी शिक्षक आहेत की जे कविता खूप समाधानकारक पद्धतीने शिकवतात किंवा त्यांना स्वतःला ती कविता चांगल्या पद्धतीने म्हणता येते किंवा ते चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना कविता म्हणण्याचं ट्रेनिंग देऊ शकतात. फार कमी शिक्षक आहेत की ज्यांच्या शिकवण्याने विद्यार्थी आकर्षित होतात आणि त्यांना त्यांचं शिकवणं किंवा त्यांनी शिकवलेली कविता समजते. काही विचारवंतांचं मत असं आहे की कविता शिकवण्याने फार काही भाषेचं कौशल्य शिकता येत नाही किंवा
कवितेमुळे फार काही त्यांच्या शब्दकोशात किंवा शब्दाच्या ज्ञानामध्ये भर पडते असंही नाही. कवितांमध्ये सर्वसाधारणपणे रूपक किंवा उपमा यांचा उपयोग केला जातो. अगदी विस्तृत ज्ञानाशिवाय किंवा अगदी विस्तृतपणे ती कविता समजल्याशिवाय कविता मनोरंजनात्मक राहत नाही किंवा त्या कविता विद्यार्थी ती समजूनही घेऊ शकत नाही किंवा विद्यार्थ्यांना ती आवडतसुद्धा नाही. सोशल बॅकग्राऊंड जे आहे किंवा सामाजिक पार्श्वभूमी आहे कवितेची, ती इंग्रजी कवितेची आणि इतर भारतीय कवितेंची वेगळी असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये त्यांना अडचण येते. कवितेच्या संदर्भामध्ये काही मतं अशी आहेत की काही शिक्षक आपल्या कवितांमधनं किंवा कविता शिकवताना त्या भाषेबद्दलचं प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करतात, त्यांची कल्पनाशक्ती फुलवतात आणि कवितेकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. कवितेमुळे हा जो अभ्यासक्रम आहे हा खूप आवडीचा बनतो विद्यार्थ्यांचा आणि म्हणून काही पॅटर्नसुद्धा किंवा रचनासुद्धा विद्यार्थ्यांना समजणं या सिलेबसमुळे सोपं जातं आणि कविता शिकवली की ताल आणि लयाची जाणीव आपोआप विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. लहान लहान छोट्या छोट्या पॉईंट्सद्वारे छोट्या छोट्या विचारांद्वारे आपल्याला कविता शिकवता येते. नर्सरी राईम्स हे विद्यार्थ्यांसाठी, बालगीतं हे लहान विद्यार्थ्यांसाठी फार सोयीचे ठरतात. फिलॉसॉफिकल म्हणजे तत्त्वज्ञानावर आधारित ज्या कविता आहेत त्या मोठ्या मुलांसाठी ठीक आहे आणि लहान मुलांसाठी तालातल्या कविता जास्त उपयोगी पडतात. धन्यवाद.